जय गुरुदेव. अहो वरानने एके स्वभावपण, गुरु तो सर्व पशुशी पती म्हणून, पशुचे पास छेदूनी निर्मुक्तपणे करी नाम मात्रे. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातून 5व्या अध्यायातून सद्गुरुनाथाचा महिमा वर्णन करत आहेत. हा परमरहस्य ग्रंथ शिव पार्वती संवाद आहे. कैलास शिखरी रम्यस्थळी भक्ती साधन धरुणी हिमनग बाळी, प्रणाम करुणी ते वेळी पुषे शंकराशी. शिव हे देव आहेत आणि भगवती पार्वती माता ही भक्त आहे. शिव हे आदि गुरु आहेत आणि जगातली प्रथम शिष्या म्हणजे भगवती पार्वती माता आहे. आपण परमरहस्यात म्हणतो, आता नमोचित शक्ती जगन्माता पार्वती, अज्ञजना उत्तम गती जियेचे अनुग्रहे. भगवती पार्वती देवीने आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी, आपल्या जीवाचं बंधन, आपल्या जीवाचं अज्ञान दूर करण्यासाठी कैलास शिखरावर सद्गुरूच्या चरणाजवळ बसून भगवंताला प्रश्न केला, सर्व धर्माशी कोण जो धनी, ज्ञान विज्ञान वर्ते जयापासूनी, तो तू भगवंता कैवल्यदानी, वर्णी महिमा श्री गुरुचा. आणि तिथून भगवान शिव आपल्या निर्मळ भक्ती असलेल्या शिष्याचा प्रश्न ऐकून अति आनंदून शिष्याचं शुद्ध अंतकरण असलेला शिष्य जेव्हा सद्गुरुनाथाच्या चरणाजवळ जातो, त्यावेळेस सद्गुरूला आनंद होतो आणि त्या आनंदातून जे प्रकट ज्ञान होतं ते म्हणजे परमरहस्य. परमरहस्य म्हणजे गूढ रहस्य. सामान्य माणसाच्या बुद्धीच्या पलीकडील रहस्य म्हणजे परमरहस्य. या परमरहस्यातून भगवान शिव पार्वती देवीला म्हणतात, अहो वरानने. अहो वरानने म्हणजे हे सुंदर मुख लाभलेली देवी भगवती पार्वती माता, रूपानं सुंदर, गुणानं सुंदर, भक्तियुक्त अंतकरण, आणि शिष्य भाव, भाव भक्ती आणि प्रेम याचा संगम म्हणजे भगवती पार्वती माता शिष्य रूपानं आदिगुरु शंकराच्या शिवाच्या चरणाजवळ बसली आणि तिनं प्रश्न केला आणि शिव म्हणतात, हे सुंदर मुख लाभलेली पार्वती, ऐक स्वभावपण. भगवती पार्वतीचा स्वभाव कसा आहे? निर्मळ आहे. ज्याचे हृदय निर्मळ निष्कपट जैसे गंगा जळ, तेथे तिष्ठे मी जास्वनीळ. तुझ्या निर्मळ भक्तीला मी प्रसन्न होऊन, तुझ्या निर्मळ श्रद्धेला, तुझ्या निष्काम प्रेमावर प्रसन्न होऊन मी जे सांगत आहे ते तुझा स्वभाव आहे. प्रत्येक प्रश्न तू विचारलेला त्याचं मी उत्तर सांगत असताना कानामध्ये मन ठेवून, मनाचे कान करून तू ऐकतेस, हा तुझा स्वभाव आहे. पहिल्या चरणात शिव म्हणतात, हे भगवती, सुंदर मुख लाभलेली भगवती शिष्याची प्रशंसा करतात.
तुझं मुख सुंदर आहे, तुझं हृदय सुंदर आहे, हृदयातला भाव सुंदर आहे, तुझा विचार सुंदर आहे, आचार सुंदर आहे, विचार सुंदर आहे आणि उच्चार सुंदर आहे. अशा सुंदर देहबोली असलेल्या पार्वतीला म्हणतात, तू नेहमीप्रमाणे हे रहस्य ऐक, तुझ्या निर्मळ स्वभावानं हे रहस्य ऐक. पुढे शिव म्हणतात, गुरु तो सर्व पशुशी पती म्हणून सर्व जीव हे अज्ञानानं पशुसारखे वागू लागलेले आहेत. इथं माऊली पशुसारखं का म्हणतात, शिव पशुसारखं वागू लागले म्हणतात. खरंच आम्ही पशुसारखं वागू लागलो का हो? याचा विचार परमपूज्य आप्पा म्हणायची, स्वतःकडे पहा, सावधान, स्वतःकडे पहा. आम्ही ज्यावेळेस स्वतःकडे पाहतो आणि खरंच आम्ही पशुसारखं वागू लागलो आहे का? पशु काय करतो? आहार खातो, आम्हीही खातो. निद्रा, पशु झोपतो, आम्हीही झोपतो. आहार, निद्रा, भय, पशुलाही भीती वाटते, आम्हालाही भीती वाटते. मैथून, पशुही प्रजननाद्वारे संतती निर्माण करतात आणि आम्हीही संतती निर्माण करतो. या चार वस्तूच्या पलीकडे आम्ही काही करत आहोत का जीवनामध्ये? जेवायचं, झोपायचं आणि मरणाची भीती बाळगायची. कुणी चोरी करल, कुणी संपत्ती नेईल किंवा यम हा देह घेऊन जाईल ही भीती बाळगायचं. आणि चौथं काम लेकरं उत्पन्न करायचं. हे तर पशुही करतात, आपणही करतो. पण माणूस म्हणून आम्ही काही वेगळं करत आहोत का? का या चार गोष्टीतच आम्ही गुंतलेलो आहोत? बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, कोणत्याच येवनीमध्ये महाराज बुद्धी नाही. फक्त मानवाला बुद्धीचं वैभव लाभलेलं आहे. आणि त्या बुद्धीच्या वैभवानं, त्या मनबुद्धीनं स्वतःचं अज्ञान दूर करण्यासाठी सद्गुरूची संगती धरली पाहिजे. सद्गुरूच्या चरणी शरण जाण्याचा विचार केला पाहिजे. पण आम्ही संसारात इतके गुरफटलेलो आहोत. मी माझे या दोन गोष्टीमध्ये अडकलेलो आहोत. म्हणून येथे शिव म्हणतात, हे सर्व जीव काय आहेत? पशुवत वागत आहेत. गुरु तो सर्व पशुशी पती म्हणून. आणि हे जीव पशुसारखं वागत आहेत. यांना आठवण करून देणारा कोण आहे? तर ते सद्गुरुनाथ आहेत. बाबांनो, खाण्या पिण्यासाठी तुमचा जन्म झाला नाही रे. 83,99,999 जन्मामध्ये तुम्ही खात आला आहात, झोपत आला आहात, मृत्यूला सामोरे गेला आहात, मृत्यूची भीती बाळगत आलेला आहात आणि लेकरं उत्पन्न करीत आलेला आहात. एकेका जन्मामध्ये तुम्हाला 10 लेकरं होते, एकेका जन्मामध्ये 15 लेकरं होते. काही कमीच नाही. सगळं करत करत मानव जन्मात आलात, तरीही तुम्ही ह्या 4 गोष्टीमध्ये गुरफटलेला आहात. तुमचा कान धरून तुम्ही कशासाठी आला? तुमचा जन्म कशासाठी झाला? तुमचा जन्म हे मुक्तीचं महालाभ आहे. नरतनु हेची मुक्तीचे माहेर. हे मानवी शरीर हे मुक्तीचं माहेर आहे. हे सांगण्यासाठी सद्गुरू आहेत. जसा जनावर
सैरवैर जातात, पशुच आहेत ते, पण त्यांना राखणारा कुणीतरी असतो आणि त्यांना पिकात जाऊ देत नाही किंवा चुकीचं काही करू देत नाही. त्यांचा जसं सांभाळ करतो तसं हे मानव प्राणी जे पशुसारखे वागू लागले आहेत, त्यांना जागे करण्यासाठी निर्गुण निराकार परमात्मा सद्गुरु रूपानं आला आहे. म्हणून म्हणतात, हे सुंदर रूप गुण भाव प्रेम निष्कामता भक्तीची मूर्ती असलेली भगवती, तू लक्ष ठेवून ऐक, तुझ्या निर्मळ स्वभावाप्रमाणे तू ऐक. गुरु तो सर्व पशुशी पती म्हणून, हे सर्व पशु आहेत आणि त्या पशुला सन्मार्गावर आणणारा जर पशुपती, पशुचा स्वामी जर कोण असेल तर तो गुरु आहे. मग गुरु काय करतात? पशुचे पास छेदून निर्मुक्तपणे. पशुचे पास कोणकोणते पास आहे त्या जीवाला? स्वतः अनंत निर्गुण निराकार सर्व व्यापक परमात्मा स्वरूप असूनही या देहात येऊन अनादि अविद्या संबंधान तद अंशो जीवनामकाहा. अनादि अविद्या, अनंत काळापासून ही अविद्या आहे. अविद्या कोणती आहे? मी देह आहे. या देहाच्या संगतीत राहून राहून तो स्वतःला देह आहे म्हणू लागला. देह मरणार आहे, देह जन्मणार आहे, देहाचं जन्म मरण आपलं मानू लागला. मनाचं सुख दुःख माझंच आहे म्हणू लागला. प्राणाची तहान भूक माझीच आहे म्हणू लागला. या देहाशी अज्ञानानं एकरूप झाला आणि मी जन्मणार आहे आणि मी मरणार आहे. सुख दुःख मान अपमान तहान भूक जन्म मरण या द्वंद्वामध्ये अडकला. हा कोणता मल आहे? आनव मल. स्वतः अनंत असूनही स्वतःला 3.5 हाताच्या देहापुरतं मर्यादित करून घेणं. मी या देहामधील जीव आहे, मी विश्वव्यापक परमात्मा कसा असेल असा भाव ठेवून तो स्वतःला लहान समजू लागला. मी जीव आहे ही देहबुद्धी ब्रह्म भावना ना आठवे कधी. कुकर्माचा संगाती कुबुद्धी निधी तो म्हणतात मन्मथ माऊली. तर अशा पशुप्रमाणे आचरण करणारा स्वतः विश्वव्यापक चैतन्य आहे, स्वतः आनंद स्वरूप आहे, स्वतः सुख स्वरूप आहे आणि जगाकडे याचना करू लागला, मला सुख देता का हो, मला थोडा आनंद देता का हो. राजानं राजाचं राजेपण विसरलं आणि याचकासारखा तो मागत फिरू लागला. अमृत घट भरले तुझ्या घरी, का वनवन फिरसी बाजारी. अरे अमृताचे घट, तू अमृत स्वरूप आहेस, तू आनंद स्वरूप आहेस, तू सुख स्वरूप आहेस, तू सुखाचा सागर आहेस. पण तू आपलं सुख स्वरूप विसरलास, आनंद स्वरूप विसरलास आणि स्वतःला जीव समजू लागलास. हा आनवमल. मी देह आहे हा आनवमल आणि हा देह माझा आहे. देहाच्या संबंधित पत्नी मुले संपत्ती हे माझे आहेत. माझे माझे म्हणणं हा मायामल आणि माझ्या लोकांसाठी त्यांना सुख मिळवण्यासाठी मी भले बुरे काहीही करीन, चोरी करीन, डाका घालीन, भ्रष्टाचार करीन, पण माझ्या बायकोला ते नेकलेस केल्याशिवाय राहणार नाही, तिच्या मनावर दागिने घेतल्याशिवाय राहणार नाही. असं चुकीच्या मार्गानं कर्म करतो आणि कर्म मलात अडकतो आणि आनव मलापासून मायामल निर्माण झाला, मायामलापासून कार्मिक मल निर्माण झाला. ह्या तिन्ही मलातून त्याला पुन्हा जन्मणं आणि पुन्हा मरणं. जन्माशी कारण वासना हे मूळ, सदा खळखळ जन्म खेपा. अशा वासनेमध्ये त्याला
फिरावं लागत होतं. आणि या जीवाचा उद्धार करण्यासाठी मानवी देह मिळूनही हा माणूस जनावरासारखा 4 गोष्टीत अडकलेला आहे, हे त्या परमात्म्याला राहवलं नाही. आणि तो शिव निराकारची आकारला जड जीवात आरावया गुरुरूप झाला. म्हणून मनुष्य म्हणून त्याला परब्रह्मची तो गुरु या पशुला मार्गावर आणण्यासाठी, त्याला त्याच्या स्वरूपाची ओळख करून देण्यासाठी, त्याचे पाश सोडून त्याला मुक्त करण्यासाठी, तो मुक्तच आहे हा बोध करण्यासाठी सगुण साकार रूपात आला आणि 3 दीक्षा दिल्या. इष्टलिंग दीक्षा दिली, इष्टलिंग दीक्षा दिली आणि त्याचा कर्म मलातून मुक्ती केली. लिंगार्पित कर्म परम हाची धर्म. तू जे जे कर्म करशील ते तू लिंगाला अर्पण कर. लिंगाची भक्ती करता करता त्याचं अंतकरण शुद्ध झाल्यानंतर चंचल मनाला स्थिर करण्यासाठी सद्गुरूंनी मंत्र दीक्षा दिली, गुरुमंत्र दिलं. गुरुमंत्राचा जप, गुरुनं दिलेल्या नामाचं स्मरण करता करता साधकाचं मन स्थिर होतं. त्यावेळेस सद्गुरू त्याला वेधा दीक्षा देतात. तू हे शरीर नाहीस, तू हे मन नाहीस, तू प्राण नाहीस, या सर्वांचा साक्षी तू चैतन्य स्वरूप आत्मा आहेस. तू सुख स्वरूप आहेस, तू आनंद स्वरूप आहेस, तू प्रेम स्वरूप आहेस, तू ज्ञान स्वरूप आहेस. विश्वव्यापक चैतन्य तूच आहेस. विश्व प्रपंच रूपानं नटलेला परमात्मा तूच आहेस. असा क्रिया मंत्र आणि वेदा दीक्षेद्वारा त्याची 3 पाश दूर करून त्याला मुक्त करतात. आणि हे करण्यासाठी सद्गुरुनाथाला कष्ट काहीही करावं लागत नाहीत. केवळ त्या सद्गुरुनाथानं दिलेल्या नामाचं स्मरण करता करता, सद्गुरुनाथाच्या चरणाचं स्मरण करता करता परमपूज्य आप्पाचं डोळ्यापुढे रूप आणावं, त्या चरणावर जलाचा अभिषेक करावा, त्या चरणाला भस्म लावावं, त्या चरणावर बिल्वपत्र व्हावं आणि त्या चरणाला साष्टांग दंडवत घालावं आणि सद्गुरूचं स्मरण करता करता मुक्त होऊन जावं. इतकी सोपी साधना माऊलींनी या ओवीत सांगितलेली आहे. ओम शांती शांती शांती.